बर. मग ते छगन भुजबळ वगैरे इकडे आले होते ते आठवते का हो काळ? नाही वाटत. नाही आठवत. बर. मग हे आठवलं बघा असं आमचे शरद पवार. आठवत आहेत. हा सर. काय आठवते? म्हणजे इथं एक छोटं गाव आहे बर महाराष्ट्रातच, बर सोनगं म्हणून. बर तिथं ते ह्याला आलते, हा म्हणजे सभेला बर. आलते. त्यावेळेला आम्ही पाहिजे. बर. आणि इकडे कर्नाटकात ह्या आंदोलनाच्या निमित्तानं म्हणा किंवा भाषणाच्या निमित्तानं संयुक्त मराठा चळवळीच्या निमित्तानं पवार साहेब कधी आले होते का? नाही अच्छा. नाही म्हणजे आले असतील पण माहित नाही. हां, मग नाही म्हणजे कसं त्यावेळेला हे कर्नाटक भाग झाला कर्नाटका, मग ते इकडे फिरलं नाही आणि ते महाराष्ट्रात. बाळासाहेब ठाकरेंची चांगली आक्रमक भूमिका होती. बाळासाहेब ठाकरेंबद्दल काय मत होतं त्या काळात? तुम्ही बघितली असतील भाषणं किंवा काय? भाषण बघितली, अच्छा. प्रत्यक्षात काय बघायला कारण भाषणं बघितली बर बाळासाहेब ठाकरेंची. बर. मग तुम्हाला त्यावेळी काय वाटायचं की आपण महाराष्ट्रात कधीतरी जावं असं वाटायचं का? वाटायचं ते. बर. आत्ता सुद्धा वाटतंय काय? महाराष्ट्रातच जावं, कारण भाषाच येत नाही कन्नड म्हणल्यावर तिथे राहून ती काय करायची, सगळं कन्नड बर भाषा. ती आम्ही कचेरी बिचेरीला गेलो नाही, सगळी भाषा कन्नड. बर. आता तुमचं वय 75 वर्ष झालं, होय. अजून तुम्ही 10, 12, 15, 20 वर्ष जगाल. काय? ते उरलं म्हणजे तुम्हाला काय वाटतं की तुमचं म्हणजे जे काय स्वर्गवास आहे तो कर्नाटकात व्हावा का महाराष्ट्रात? महाराष्ट्रात जावं. अच्छा हा अच्छा. महाराष्ट्र भाषा मराठी म्हटल्यावर महाराष्ट्र. बर. अच्छा. पण आता हे होईल असं वाटतंय का? आता हे जसे आपले शिक्षक बंधू बोलले की आता काय आशा सोडलेली आहे. नाही नाही, त्या हे जे आहे मला जाणार महाराष्ट्राची समितीचे बेळगावचे लोक भरपूर धडपड आलं. बर महाराष्ट्रात जाणार किती रंग झाले, किती काय झाले सगळे. बर. तुमचं नाव काय? तुकाराम सीताराम पाटील. बर. तर पाटील साहेब तुम्ही आशा व्यक्त केली, तुमचं वय झालेलं आहे, हा, परंतु तुम्हाला वाटतंय की अजून हे महाराष्ट्रात आम्ही जाऊ. 101%. काय बोलतो अजून? महाराष्ट्र. अहो, पण ते आमचे पॉलिटिशियन तिकडचे कुणी नावच घेत नाही ना, तुमच्या इकडचं बोलतच नाहीत कुणी या विषयावर. केरळनी कन्नड येत असेल मग महाराष्ट्र लोकांनी. मला मराठी येते. नाही ते नाही बोलत की बाबा हा जे तुमचा सीमावर्ती भाग आहे, तुमची गावं बाबा महाराष्ट्रात घेतली पाहिजेत, यासाठी आमच्या महाराष्ट्रातले पॉलिटिशियन काय करत नाहीत, मुग गिळून बसलेले आहेत. ते आम्ही येतो भाषणाला तर काही तुमचे महाराष्ट्रातले आठ विद्यार्थी हे कर्नाटकवाले, महाराष्ट्रातले मंत्री आज कर्नाटकाची देत नाही, बंधन घालतात त्यांच्यावर.